हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपली छान अशी सकाळची सुरुवात होते ती म्हणजे अशी देवपूजनेच आणि खूप छान सकाळी सकाळी असं प्रसन्न वाटतं. आणि हा व्हिडिओ आहे काल भैरवनाथाची ज्या दिवशी जयंती होती त्या दिवशीचा, कारण मला थोडं जमलंच नाही एडिटिंग करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी. तर बघा अशी छान माझी पूजा झालेली आहे आणि बाकीच्या कामाला आपल्या सुरुवात होते त्यानंतरच. तर बघा आपल्या चॅनलवरती ना आणखीन कोणी नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि ज्या त्या दिवशी असं मी जे करते पूजा असेल काही असेल ते तुम्ही पाहण्यासाठी, म्हणजे जसं की ज्या दिवशी काल भैरवनाथाची जयंती होती त्या दिवशी दर्शन असं, तर त्या वेळेचा असं तुम्हाला सर्व आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपले कार्तिक स्वामींचं दर्शन कधी घेतलं जातं, तर त्या दिवसाचं महत्त्व, त्या दिवसाचं त्यांचं दर्शन हे कधी असतं, त्याचं मंदिर उघडं वगैरे कार्तिक स्वामींचं, तर हे मी सांगितलंच होतं. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा इथे ना मी आदल्या दिवशीचं असं मी डाळ आणि तांदूळ भिजवून घालून ठेवलं होतं, म्हणजे इडली आणि आपलं डोश्यासाठी. तर इडलीचं काय प्रोग्राम आम्ही त्यावेळेला केलाच नाही, म्हणजे भिजू घालून असं ठेवलं. काळीच डाळ आहे आपली, म्हणजे पाटीची अशी, तर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर ती पांढरी होते, म्हणून मग असं संध्याकाळी बघा असं छान धुवून घेतलं आणि सगळीच आपली जी साल असते ना ती साल निघून जाते आणि मग आपली स्वच्छ, म्हणजे एकदम पांढरशुभ्र होत नाही पण बऱ्यापैकी होते. तर बघा अशी मी वाटून वगैरे ठेवून दिली आणि सकाळी बघा अशी आमची सकाळची सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे माझी सकाळ लवकरच होते, 5:30च्या दरम्यान, पण मी अंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर त्यानंतर म्हणजे आपली अगोदरची कामं असतात ती करून घेतल्यानंतर बघा मग 6चं तुम्हाला 6 सव्वा 6च्या दरम्यानचं तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. तर असं आपल्या सकाळची ही सुरुवात होती. तर बघा इथं ना बटाट्याची भाजी आणि डोसे द्यायचे होते मुलीला टिफिनला. तर कसं मुलांनी काही मागितलं की आईला तर नाही म्हणावं असं वाटतच नाही, हो की नाही? तुमचंही असंच असेल ना, कारण प्रत्येक आईचं असंच असतं की आपल्या मुलांनी काहीतरी फरमाईश केली आणि आईने ती पूर्ण केली नाही, खाण्याच्या बाबतीत तरी. कारण आईच्या हातात ते असतंच ना की आपल्या मुलांसाठी आपण मुलांनी जे मागितले ते बनवून देणं करणं. आणि कसं आपण एखाद्या वेळेस जर जाऊ दे असू दे असं म्हणून आळस केला किंवा इग्नोर केलं तर ते आपल्याच मनाला लागतं की नाही बाबा आपल्या मुलाने हे मागितलं होतं, आपल्या मुलीने ते मागितलं होतं, असं आपल्याला मनाला ते सारखंच एक चुटचुट लागल्यासारखी होऊन जाते. मला तर असंच होतं. तर बरेच दिवस झालं आम्ही इडली आणि हे डोश्याचं काही केलं नव्हतं, कारण ना आपला आता दिवाळीचा सण होता आणि ह्यामध्ये मग मध्येच तिला इच्छा झाली सिद्धीला की इडली किंवा असे डोसे वगैरे खायची. तर तिने सांगितलं, मग जाऊ दे म्हटलं. 4 दिवस मी थोडंसं 2-3 दिवस असं इकडं तिकडं केलं. मग फायनली हा दिवस आला 4थ्या दिवशी तिने सांगितल्यापासून. मग म्हटलं चला आज बनवूयात. मग छान अशी बटाट्याची भाजी तुम्ही आत्ता पाहिलंच आहे, कांदा वगैरे मिरची कट करून घेतली आणि कोथिंबीर आणि बटाटे उकडून घेतले आणि छान असं आपल्या बटाट्याची भाजी केलेली आहे. सकाळी सकाळी खूप घाई होते तशी तर, कारण आमचं पाण्याची वेळ आणि हे करण्याची वेळ, तिची जायची वेळ एकच होऊन जाते. खूप लवकर पाणी येतं ना सकाळीच आम्हाला, कंटिन्यू पाणी नसल्यामुळं. तर बघा मी तिथं बटाट्याची भाजी करून ठेवली आणि तिला न्यायचे होते 4 डोसे. तिनं सांगितलं होतं, कारण तिनं ना सांगितलेलं की मैत्रिणींसाठी पण मला न्यायचे आहेत. ठीक आहे म्हणाले. मग करताना आणि कसं मी हाच तवा घेतला आपला जो रेग्युलर मी चपातीसाठी वापरते ना, तोच तवा घेतला. डोशाचा तवा इथे मी काढत बसले नाही. तर बघूयात आता इथं कसं होतंय. तर तुमच्यासमोरच मी इथं डोसे बनवत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हाताने वगैरे मी इथं स्प्रेड हाताने तर करते मी नेहमी, तर म्हणजे टाकून पीठ असं हाताने थोडंसं पाणी लावून सगळीकडून फिरवून घेते, म्हणजे छान असा आपला पातळ डोसा होतो. पण आता मी काय केलं, फक्त पळीनंच असं जेवढं होईल तेवढं तसं स्प्रेड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इझिली ह्याच्यावरती पण डोसे निघत आहेत बरं का. तर छान अशी जाळी पण खूप छान पडली आहे, तुम्हाला दाखवते समोर मी. तर थोडं ना मिक्सरचा आपल्यात थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे ना थोडंसं जाडसरच राहिलेलं आहे. पण डोसे तसे छानच लागतात जाडसर जरी राहिलं तरी. आणि फायनली बघा आपले डोसे एकामागून एक तयार होत होते आणि तिच्या निघायच्या वेळेपर्यंत ना माझे 2च डोसे इथं तयार झाले बरं का. तर ती म्हणाली आई ठीक आहे राहू दे, 2च घेऊन जाते मी. मग बटाट्याची भाजी आणि डोसे असं तिला मस्त थोडंसं गार झाल्यानंतर असं पॅक करून दिलं. मग दीदी जायची होती, मग दीदीला म्हणलं तूही नाश्ता करून जा थोडंसं. तर हो म्हणाली ती. आणि मग पाणी आलं, मी थोडा गॅप घेतला मध्ये, पाणी वगैरे भरून घेतलं. त्यानंतर मग दीदीसाठी जी बटाट्याची भाजी ठेवलेली होती ती होतीच, त्यामुळे वरचेवर करायचे होते ते म्हणजे आपल्याला डोसे. तर गरमच छान लागतात ना डोसे, त्यामुळं मग वरचेवर मी करून घेत होते. तर इथं बघा
नंतर मी दीदीसाठी डोसे बनवले. कसं स्वयंपाक केला ना आपण एकदाच्या चपात्या भाज्या करून ठेवू शकतो ना, पण हे डोसे वगैरे इडली म्हटलं की ह्याला दिवसभर हात बसेना आणि काम दिसेना अशी आपली गत होऊन जाते, कारण ते गरमच छान लागतं. म्हणून आपल्याला ना मग ते सारखं सारखं असं अधूनमधून म्हणजे जेव्हा ज्याला पाहिजे त्यांना करायला लागतं. एवढं आहे की मग काम म्हणजे दिवसभर ओटा चालू, ओटाही आणि साफ करत राहायचा आणि गॅसही चालू, हातही चालू असं होऊन जातं. आपल्याला काही सुट्टीच नसते, संडे असो मंडे असो, हो की नाही. तर बघा अशा पद्धतीनं हिच्याही डोसा करून घेतला आणि गरमच छान लागतं म्हणून तिच्यासाठी एक डोसा करून घेतला. मग त्यानंतर आहोंचं झालं होईपर्यंत मी काय केलं, थोडंसं गॅप घेतला आणि इथे बघा बीट आणि आवळ्याचा ज्यूस मी पित असते, तुम्हाला तर मी सांगितलंच आहे. तर तो ज्यूस कसा करते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, तर आताही तुम्हाला सांगते. तर मी इथे ना बीटच्या 2 स्लाईस घेतले आणि एक आवळा घेतला आणि त्यानंतर ना थोडेसे 4 जिरे टाकायचे, थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा, थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, नंतर असं गाळणीने गाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे ज्यूस आपण फस्त करायचं. सकाळी सकाळी मी ना अनुषापोटीस हे ज्यूस पिते. त्यानंतर बघा हे दीदीला करून दिल्यानंतर मग आहोंचंही असंच करून घेतलं आणि आहोंनाही नाश्त्यासाठी डोसे आणि हे दिलं. त्यानंतर मग आमचं जे झालं आम्हीही करून खाऊन घेतलं. त्यानंतर बघा इथे माझं स्वयंपाक पूर्ण ओटा क्लीन करून घेतला, भांडी वगैरे घासले. आता काल भैरवनाथाची जयंती होती, तुम्हाला मी सांगितलंच होतं. मग चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊयात म्हटलं आणि आम्ही सगळेजण आलो होतो मंदिरात दर्शनासाठी. एवढं छान सजावट केली होती ना, आणि खरं ज्या त्या वेळेला जे ते दैवत जागृत असतं म्हणतात ते काही खोटं नाही बरं का. कारण बघा अशा वेळेला ना जिथे तिथं आपण जाऊ ना तिथे गर्दीच गर्दी असते, हो की नाही. तर इथे तुम्ही आपल्या कालभैरवनाथाचं दर्शन नक्की घ्या बरं का. फुलाच्या माध्यमातून त्याने किती छान इथं कालभैरवनाथाचं इथं बघा प्रतिकृती साकार केलेली आहे. खूप सुंदर झालं होतं, प्रत्यक्षात तर पाहायला ना अजूनच सुंदर वाटत होतं बरं का. त्यानंतर मग इथेही दर्शन घेतलं आणि समोर आलो, इथं होम चालू होता. मी येताना फुलं हार आणि खडीसाखर घेऊन आली प्रसादासाठी आणि इथे बघा होम पण चालू होता. आणि खरं तर नारळ आणायला हवं होतं, पण ते काय माझ्या खरंच लक्षातच आलं नाही, कारण इथं होममध्ये ना सगळेजण असं नारळ वगैरे टाकत होते, पण मी आणलंच नव्हतं. तर ठीक आहे म्हटलं आणि मग तिथं होमाचं दर्शन घेतलं आणि तिथं कुंकू वगैरे होतं, हळदी कुंकू लावून घेतलं स्वतःला. आणि मग इथे पुढे आलो. एवढं छान इथं बघा कालभैरवनाथ मंदिर इथे. तर इथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर बघा एवढं छान सजवलं होतं की काही सांगू नका. आणि प्रत्येक जणांची अशी घाई होती दर्शन पटकन घ्यावं, आपल्यालाही पाहायला मिळावं, कारण गर्दी वाढत चाललेली होती. म्हणून प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं होतं आणि आपलं देवाला पाहायचं होतं सर्वांनाच, कारण छान सजावट वगैरे केलेली होती. आणि ज्या त्या वेळेला खरंच गर्दी एवढी असते ना की काही सांगू नका. मग मीही इथे छान असं सुंदर दर्शन घेतलं आणि हळदी कुंकू वाहिलं आणि दर्शन घेऊन मग इथं फुलं हार वगैरे खडीसाखर हे सर्व तिथं मी त्या पुजारी काकांच्या हातामध्ये दिलं, त्यांनी ठेवलं. मग इथे बघा त्यानंतर दर्शन घेतल्याच्या नंतर इथं बसले आणि नामस्मरण थोडंसं आपलं देवाचं जे असतं ते केलं. आणि मग इथे मला मग आठवले, चला म्हटलं इथं आपण कालभैरव अष्टक आहे ते आपण इथं पठण करू. म्हणून मी तिथंच मोबाईलमध्ये बसून असं घेतलं 3 वेळा. आणि त्यानंतर बघा इथं होमाच्या साईडला बसले आणि थोडंसं छान वाटत होतं इथं बसल्यानंतर, आणि थोडंसं बसून नामस्मरण आपलं जे असेल ते केला. त्यानंतर इथे बाहेर आल्याच्या नंतर इथं ना आपलं लक्ष्मण सीतामाई आपलं जे मंदिर होतं ते छोटंसं इथं रामाचं ते मंदिर होतं, तिथेही दर्शन घेतलं. साईडला एक देवीचं दर्शन घेतलं, मंदिर छोटंसं आहे ते दर्शन घेतल्याच्या नंतर बघा इथे कीर्तन चालू होतं. आणि इथे कीर्तनाच्या सोबतच ना एवढी छान गर्दी होती आणि इकडे ना साईडला स्वयंपाक वगैरे चालू होता. तर या सर्वांसाठी जेवणासाठी स्वयंपाक वगैरे चालू होता बरं का. सर्वांसाठी असा स्वयंपाकाचा सुगंध दरवळत होता. आणि बाहेर तुम्ही पाहू शकता एवढी छान मंदिराची सजावट केलेली होती, मस्त. ते दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न मनाने घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बघा इथे ना आम्ही आमच्या लग्नाची जी CD होती ना, म्हणजे पेनड्राईव्हमध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं होतं आणि ते आम्ही इथं पाहत बसलो होतो. काही जुन्या आठवणी इथं आमच्या ताज्या झाल्या आणि मी इथं असं एन्जॉय करत होतो. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब